पटेलांचे दोन्ही पाय भाजपात. राऊतांचा पुन्हा पटेलांवर हल्लाबोल. दादांच्या मृत्यूनंतर तापलं राजकारण. प्रफुल्ल पटेल यांचे दोन्ही पाय भाजपमध्येच आहेत, एक पाय नाही म्हणत. ऐकलत, ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊतांनी पुन्हा एकदा प्रफुल्ल पटेलांवर निशाणा साधलाय आणि त्याला कारण ठरलंय राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाला विरोध करत प्रफुल्ल पटेलांनी एनडीए सोबतच राहण्याची व्यक्त केलेली भूमिका आणि राऊतांना सकाळचं बुलेटिन म्हणत केलेली टीका. आता हीच टीका जिव्हारी लागल्यानं राऊतांनी पटेलांच्या राजकीय भूमिकेवरच भाष्य केलंय. मी काय राज ठाकरे वाकरे माझा काय संबंध आहे? ते माझ्या पक्षाचे व्यक्ती आहे का? त्यांनी ठरवायचं आहे की माझ्या पक्षाचा विधिमंडळाचा नेता कोण की अध्यक्ष कोण? आम्ही काय राज ठाकरे किंवा इतर कोणाचे सकाळची जे 9 वाजताची जे तुमची बुलेटिन आहे की वगैरे वगैरे किंवा कोणी तेलंगणाच्या वार आहे, हे सगळे लोक येऊन आम्हाला सांगतात की आम्ही आमच्या पक्षामध्ये काय करायचं. आम्ही योग्य निर्णय घेतलेला आहे पहिला, आणि दुसरा योग्य निर्णय घेण्याच्या आम्ही प्रोसेसमध्ये आहोत. अजित पवारांचा पक्ष हा पवारांचा पक्ष होता, पटेलांचा पक्ष नव्हता. तर त्यांनी चिडचिड करू नये. प्रफुल्ल पटेल हे त्यांच्या पक्षाचे नेते आहेत, त्याहीपेक्षा ते मोदी आणि शहांचे भक्त आहेत जास्त. अजित पवारांनी भारतीय जनता पक्षाचा अजेंडा स्वतःवर थोपवून घेतला नाही, हे मी वारंवार सांगतो. बघा, प्रफुल्ल पटेल यांचे दोन्ही पाय भाजपमध्येच आहेत, एक पाय नाही म्हणत मी. पटेलांचे, तटकऱ्यांचे, आणि ह्याचं कारण तुम्ही सांगताय तेच आहे. खरं तर अजित पवारांच्या मृत्यूनंतर लगोलग प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंनी राजकीय सूत्र हलवायला सुरुवात केली आणि पटेलांवर टीका व्हायला सुरुवात झाली. प्रफुल्ल पटेल हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष आहेत. 2004 ते 2011 पर्यंत नागरी उड्डाण मंत्री, तर त्यानंतर अवजड उद्योग मंत्री प्रफुल्ल पटेल होते. पटेल हे पवारांचे अत्यंत विश्वासू मानले जात होते. मात्र त्यांच्यावर इक्बाल मिर्चीशी संबंध असल्याचा आरोप करत ईडीकडून पटेलांची चौकशी झाली. नंतर पटेल अजित पवारांसोबत एनडीए मध्ये सहभागी झाले. आता फक्त पटेलच नाही तर दादांच्या राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांनीही आपण भाजपमध्येच असल्याचं वक्तव्य केलं होतं, तर तटकरेंनीही भाजपचीच तळी उचलणारं वक्तव्य केलंय. एक लक्षात घ्या की आम्ही सगळे जे आहेत बीजेपीमध्ये आहोत, बीजेपी प्रणित सरकारमध्ये आहोत, त्यामुळे एनडीएमध्ये सुद्धा आहोत. आज आम्ही एनडीएमध्ये आहोत. मी वारंवार यापूर्वी सुद्धा गेले वर्षभर स्पष्ट करत आलो की एनडीएमध्ये आमचा सहभाग कालही होता, आजही आहे. खरं तर अजित पवारांनी सत्तेसाठी आकड्यांची तडजोड केली खरी, मात्र शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार सोडलेला नाही. आता विलिनीकरणाची चर्चा रंगल्यानं जर सुनेत्रा पवारांनी कुटुंबासोबत एकत्र येण्याचा मार्ग निवडला तर आता भाजपची तळी उचलणारे दादांच्या राष्ट्रवादीतील नेते सत्तेसाठी भाजपमध्ये जाण्याची शक्यता अधिक आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.